हे काय? कुठे निघालात? जेवायचं नाही तुम्हाला? अहो काय झालं तुम्हाला? बोलत का नाही? बाईसाहेब, मला एक सांगा, त्या दिवशी मालकांचा खून झाला त्यावेळेला मी कुठं होतो? इथेच होतात माझ्या बरोबर. का? बळी, अहो अहो ऐका. बळी, बळी, काय झालं तुम्हाला? नाही, काय नाही जी. मी काल रात्रीपासून बघते, तुम्ही माझ्याशी बोलत नाही. काल रात्री तुम्ही घराबाहेर झोपलात. बळी, मी तुमच्या संरक्षणाखाली जगते. तुमच्या या अशा वागण्यानं माझा जीव टांगणीला लागलाय. काल रात्रभर मला झोप नाही आली. तुम्ही काही सांगितल्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही येणार. काय झालंय बळी? माती तर निघत बी नाही. तुम्हाला काय समजतं करा? आता असं मी घरला गेलो तर माझी आई मला घरला घेईल का? शिव्या घालल, मारल मला. समजा अंगाला माती लावली. काय बी समजत नाही गड्यानं तुम्हासनी. हाती लावली. आता आईला तोंड कसं दाखवू मी? समध्या अंगाला माती लावली माझ्या. आता काढू कशी माती? आई मारल मला. माती निघत बी नाही. आता घरला जाऊन ही इगत बरी हाय. पैस पाण्यात डुंबून घेतो म्हणजे माती बी जाईल आणि आईला समजणार बी नाही. हा, चांगली इगत आहे. वय वय. हा. अरे अरे समजा पाणी गळू कसं झालं रे? समजा पाणी गळू करून टाकलं की रे? अरे त्यो बघ, तू तुला पाण्यात डुबतोया, त्यानेच पाणी खराब केलं असेल. मायला हे मुर्द्या, बाहेर या गुन्हेर, ये बाहेर. तुझ्या पायाचं तळ वाटलं बाहेर, बाहेर ये. ये बाहेर, बाहेर ये. हे भाडीच्या बाहेर निघ. अरे बाहेर निघ बोलतो ना. तुझ्या माईला बाहेर निघ. अरे बघता काय? हाणा साल्याला हाणा. माईला बाहेर बघ. येतो येतो येतो. नका मारू, नका मारू, नका मारू. ये मारू नका. आय आय ग. हा? अरे सूर्य डोईवर आला तरी अजून उत्तारा पडून राहिला. व्हायरा फुकटचं खाऊन माजलाय रे अडा. काम धंदा करायला नग, फुकटचं खायचं. अहो काम धंदा करणं बी रक्तात असायला हवं. आपण एवढं बोलतोय तरी काय लाज शरम आहे का? तर अरे मारणार तिकडं बिन बापाची अवलाद साली. नाही तर काय. किसी को प्यार नहीं, किसी को प्यार नहीं. पार किसी सुनसान नगर अनजान डगर का प्यारा. काय झालं रे? काय असं उताना पडून राहिलाय? अरे बोल की मर्दा. ये अरे बोल की. शिवा, अरे मी काय बी केलं नाही रे, तरी पण प्रत्येक माणूस मला बडबडतोय, लाता मारतोय, शिव्या घालतोय. सकाळपासून नुसते लाता आणि मारच खातोय बघ मी. शिवा, मी काय अरे पण आपण गरीब तेत ना हलक्या जातीतली.
आणि ह्योच आपला गुन्हा आहे. अरे पण गुण काय जलंबर असंच राह. ते जाऊ दे, तू कशा पायी रडतोयस? हे बघ, त्यापैकी रेडिओ आणलाय, रेडिओ. गाणं ऐक, समजा इस्रायला होतंय. अरे हाच की गड्या. हा? अरे एरबी रेडिओचं गाणं आहे काय, जीव घालवतोयस? अरे बोल की काहीतरी. बळी, ये बळी, तुला आठवत कंच्या सिनेमातलं गाणं आहे? अरे आठव की गड्या, टुरिंग थिएटरच्या पत्र्याच्या भोकातून पाहिला आपण तो वय. सिनेमा. आणि मग दोघं बी पेरमात पडत्यात. हा. त्या याचं गाणं हाय. हा. दोघं बी हातात हात धरून गाणं म्हणतात ये. इमल, इमल, अगं इमल. इमल, अगं इमल. वा, 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 अरे उडी घेतली की हिनं. बळी, बळी, अरे बळी, अरे त्या इमलनं भुताच्या हिरीत उडी घेतली. हा. अरे ऐक काय? तरी, अरे बघ 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 तरी. ये, आणि तू कुठे चालला? अरे तिला वाचवायला हवं शिवा. अरे शहाणा आहेस का? तिथं भुताची वस्ती आहे, तुला मरायचंय का काय? नाही सोड, ना, तुला हात सोड शिवा. नाही, नाही, हात नाही, सोड माझा. नाही, बळी, अरे अरे ऐक बस बस. हा? अरे येणे बी उडी घेतली. वा, 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 वा. मावशे, बळीनं भुताच्या हिरीत उडी घेतली. मावशे. दोघं बी मेली असत्याल. त्यांना काय भूत सोडतंय होय? आयतीच सापडली दोघं बी त्यांना. त्यांनी कशा पाय उडी मारायची? जीव देते आव जसा, पण बघितलंस, देवीनं तुला वाचवलं. अगं तिची पण इच्छा आहे की तू देवदासी व्हावस. माझं पोर मेलं, भूतानं त्याला खाल्लं, भूताच्या इरीत पडून माझं पोर मेलं. अरे मेला माझा आहे बळी मेला. नेहा. हा? तुझा मुडदा बशिवला तुझा. हा? अरे नाही ते उद्योग करायला तुला कुणी सांगितलं होतं? हा? अरे ती म्हैस मेली असती तर तुझ्या बाचं काय जाणार होतं? हा? भूताच्या हिरीत उडी घेतोस? अरे तुझं काय झालं असतं म्हणजे? भूतान तुला खाल्लं असतं म्हणजे? अरे हे समजे उद्योग करण्यापरीस का नाही करीत? गावभर हुंदडून येतो आणि खायला तुला लाज नाही वाटत? मुडदा मेला. अरे बोल की रे मुडद्या. अगं आहे, तू कशाला तुझं रगीत आठवतीस? ह्याला सांगून काय फायदा होणार आहे काय? चल चल तू घरला अरे काय घरला चाल. आता येऊ दे, आता घरला ये, फुकटचं गिळायला तुला धावते बी बरोबर. आहे. अरे तुला उपाशी ठेवल्या बिगार तू नाही, सुधारायचं नाही, काय? हो तिचे डुक. अरे, 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 काय अरे, मारलं? चाल. काय झालं? अरे, तू घरला अरे, चल. वा रे वा, अरे, वा. आता पोरगी हिरीत पडली, मेली असती म्हणून तिला वाचवली. आता एक गुन्हा आहे वय, तरी बी मलाच मारलं. घरला येऊ नको बोलली, जेवाय नाही देणार. आता काय करू? पुष्यति विश्वमानुष सायामदासमार्यं त्वया युजा संस्कृतेन सहसा सहस्वता मन्युरिन्द्रो मन्युरे वासुदेवो अभिभूत्योजा स्वयंभूर्वामो अभिमातिशाः शुभपुण्यविदौ मनः पुराणोक्तफलप्राप्य उपदीप नैवेद्यं समर्पयामि. आई भद्रा उदत्योवळा आता हे निरांजन घेऊन निरांजनती असं गणानाथ गणपती हवामहे हार घाला. गणानाथ गणपती हवामहे उठा. मालक, तुमच्या इच्छेप्रमाणे मला देवदासी केली बघा. आता तुम्ही यजमान देतो ठरल्याप्रमाणे.
एक एक 2 आणखी घे 3 4 5च्या मायला समज घे काय मालक आता तरी खुश ना? आम्ही राज्याला येतो. काय बी गडबड झाली नाही पाहिजे. निघायचं. माईला मला हात लावून होती देत काय. आता कुठं जाईल आता? कृष्णा पाटील म्हणतात मला. माईला कवळी काकडी हातात गावली पाहिजे तशी कुस करणार आणि गावा मोहरात टाकणार. खात्याच्या मायला ज्याला पाहिजे तेवढी. जबरदस्ती कराल. अगं विमल झालं काय? का हात नका लावू? काय झालं काय? माफ करा मला, मी तुमच्या योग्य नाही. पण कशा पायी माफ करा? कसं सांगू तुम्हाला? मला लाज वाटते. इथं माझा जीव का असावी झालाय तू? अरे परत तू सांगितल्याशिवाय मला कळणार कसं? ठीक आहे, कान करा इकडं. कान करा. देवा, आता या शरीराला आग लागली त्याचं काय करू? एक उपाय आहे. अरे वा वा, उपाय आहे. आईला अजून डाराडूर झोपलाय. अरे डुकरा, एवढं ऊन वर आलं तरी बी. अरे कुंभकर्णाच्या अवलादीच्या, अरे हाड. ए हरामी आवाज उठ. अरे काय चाललंय? हा अरे कशा बाय त्रास देताय बळीला? त्याला चालतो माहित ना. चला बळी, हे बळी, हे बळी, अरे उठ केलं का? उठ. अरे अजून झोपून राहिलास वय? काय चहा पाणी घेतल्यास का नाही? कुठला चाय? कालपासनं पोटात अन्नाचा कण बी नाही, पाण्याचा घोट पण नाही प्यालो. अरे 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 अरे, आई बोलली घरला नको येऊ, आणि हॉटेलवाल्या बाबीनं बी पाण्याचा घोट नाही दिला. अरे काय तुझी ही अवस्था? चल उठ, चल हा? चल माझ्या संग, चल बिगी बिगी. हा चल ठीक आहे, चला चल दोस्ता. बळी, हा माझं एवढं काम करतोस का? हा? करतो की. कर कर हा, होय. कर. हे महिने माझं पोरग दिसभर राब राब राबते. चांगली कमाई आणल बघ. एक भाकर जास्त टाक त्याच्यासाठी. काल बक्कड शिव्या घालीत होतीस त्याला. वय पण आज उपयोग झाला का नाही? वय वय. महिने माझं लेकरू आलं ग. अगं जेवण वाढ त्याला बिगी बिगी. वय ये पोरं, वय ये. वाढती. अरे तुझी दिसभरची कमाई कुठे आहे रा? कुठे आहेत पैसा? पैसा हरवलं, सांडलं. हरवलं, सांडलं. अरे मग तू का नाही उलटला? अरे कशा मारा आला इकडं? अरे किती पैसे होते रे? 1 रुपया. 1 रुपया? अरे दिसभर राब राब राबलास आणि फक्त 1 रुपया, आणि तू बी हरवलास. अरे तुझा मुडदा फसविला तुझा. अरे अरे तुला अक्कल येणार कधी र? निस्ता येरंडासारखा वाढलास, पण समजा डोसक्यात भरलाय शेण. हे घे जेवाय. चला चल चल.
चल हो चालता नका तुला उपाशी ठेवल्या बिगर तू सुधारायचा नाही. अरे 7 जन्माचा दावेदार माझा. चल हो चालता. हाय. निस्ता खायला काळ हो बाहेर काळ काळ. इतकं काम केलं तरी मी मारलं. आता तो पैसा सांडलं माझी काही चूक होती वय. काय लाभ नाही दिला आता काय करू मी. कमाले यांची अजून झोपले. अहो किती उशीर झालाय. अहो काय म्हणतेय मी. शी. अहो 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 उठा. हे काय तुम्ही जागे होतात. मग उठा ना. का ईश्वर सकाळी सकाळी हा काय सावटपणा. सोडा माझा हात. सोडा म्हणते ना. माझी आंघोळ झाली. मला देवपूजा करायची. आधी पूजा या देवाची. सोडा म्हणते ना. ईश्वर काय काय काही नाही. मग जा. का आज इच्छा नाही. अगं पण का. असं काय करता. ते काय नाही जा बघू. अहो पण काय बाजीराव कवा आलास.
कृष्णा काय पोरगी आहे यार. असली चीज तर आपण शहरामध्ये पण पाहिली नाही. कोण आहे रे ही? अरे ती यशवंतेलाची बायको. कोण यशवंत? सांगतो तुला घरला चल. अरे चल. अरे सोडा की माझी वाट. मला कृष्ण पाटलाकडे जायचंय. म्हणलं हात समजा बोलते नेहमीच. हा माझी वाट का अडवतेस? जाऊ दे मला. नाही जाऊ द्यायची. हे माझा हात नका धरू, मला नाही आवडत. वार माझ्या राजा, त्या दिवशी तोंडात तोंड घाला आवडलं आणि ते बी समजा गावा मोर. हे असं काय बोलतेस? मी असं वंगाळ केलंच नाही. वंगाळ? अग बया बया बया, लई साधवाने दिसतस की. विसरलास वैर? त्या दिवशी मी जीव दिला आणि तू. ये हा, ती तू होती वय. चुकलंच माझं. काय रे बाबा, म्या काय केलं? काय केलं? गाव भवानी आहेस तू. तुझ्यामुळे गावात हान हमाऱ्या होत्यात, डोसकी फुटत्यात. तू काय चांगल्या वळणाची आहेस वय? म्या चांगल्या वळणाची नाही, आणि तुझी भन ती दिसरात काय धंदे करते तुला ठाव नाही वय? हा, असं काहीतरी म्या बी ऐकलंय. अरे ऐकलंस ना? मग हिम्मत असेल तर जा घरला आणि दे दम तिला. हा, म्या दम देऊ? वय वय तू दम दे. थोरला भाऊ आहेस ना वा? माझं कोण ऐकतंय वय? समजे मला कुत्र्यावानी वागवत. कुत्र्यावानी वागवतात ना व? मग त्यांचं बी काय चुकतंय? तू एवढा एरंड्यावानी वाढलास, तुला काय काम करायला नग, चार पैसा कमवायला नग. बळी, तू इतका कसा राहशी? हा, म्या काय आळशी नाही, कामाला घाबरत नाही. म्या काम करायला लागलो तर म्या बी गाढवावानी काम करायचो. त्या वेळेला मी परसू पाटलाकडे नोकरीला होतो. पाटील आणि पाटलीन दोघं बी माझ्या कामावर लई खुश होती. एकदा काय झालं, शेतावरनं काम संपून म्या घरला आलो. अरे कुठे निघालास? माझ्या घरला चाललो जी. अरे वा, आला मोठा शाना म्हणून घरला निघालो. ये. शेवंताबाई, अरे ये की रे. शेवंताबाई ऐका मग. अरे बैस की, मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते. बैस. पर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आम्हाला आता सिनेमाला जायचंय. कशी काय दिसती आम्या? अरे लाजाला काय झालं? अरे जेव की रे. थांब, माझ्या हातानच तुला भरवते. खा रे. अरे काय झालं? अरे काय झालं? बळी, असं सोडून जाऊ नको की रे. नाही बाईसाहेब, नाही रे, असं करू नका. अरे पाप आहे, पाप आहे. शेवंताबाई हात सोडा, सोडा. नाही रे बळी. मग पुढे काय झालं? पुढं काय होणार? मला पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी? वय. पण का? तू तर काय बी नाही केलंस. माझं कोण ऐकतंय वय? दुसऱ्या दिवशी परसू पोलिसांना घेऊन आला. त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ ठेवला. मी समद्यांना हातापाय पडून सांगितलं, माझ्यावर कोणी बी विश्वास नाही ठेवला. अगं माझ्या आईने पण माझं नाही ऐकलं. पोलिसांनी 4 दिवस ठेवून घेतलं, गुरासारखं बडवलं. पर शेवंतानं माझ्या संग जे केलं ते मी कुणाला बी नाही बोललो. अगं बाई माणसांची इज्जत आपण वाचवायची असते. हिमल, मी हाय अडाणी माणूस, मला काय बी समजत नाही. हा, पर त्या दिवसापासून एक ठरवलं मी,
आता कोणाच्या घरी कामाला राहायचं नाही, कंच्या बी बाई माणसाजवळ जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं सुधीक नाही. बाई माणूस समोर आलं सरळ मान खाली घालायची. म्हणून तुम्हाला आवडत. ये बळे. अरे अडिया, इथं बसून काय करतोय? काय रे, काय करतोय इथं बसून? नाही काय नाही, बस. काय नाही. मग हॉटेल मध्ये येणार का चाय भाजी खायला? छान भजी येतो की. चल मग लवकर. अरे अरे, इथं बसून काय करतोय? चल चल. खरंच देणार ना? हा देणार देणार, चायनी भजी देणार. बळी, अरे बळी बळी, अरे केव्हापासून तोडतोयस रा झाड? सकाळ धरणं तोडतोय. हा, मजुरी ठरवलीस का नाही? किती पैसे देतो म्हणला चौगुल्या? पैसे? आय पैशाचं मी काय नाही बोललो. त्या चौगुल्यानं सकाळी मला छान भजी खाय दिली, तेव्हापासून लागलो कामाला. अरे मुर्दा बशिवला तुझा त्या चौगुल्याचा पण. अरे तुला अक्कल कधी येणार बाबा? दिसभर राब राब राबून एवढं झाड तोडतो यास, ते का चहा आणि भजीवर? हा, त्या चौगुल्याला बी अक्कल नाही बघ. तर खाली खाली उतरतोस का नाही? फुकट खाऊ रेडा. खाली आधी उतरतो. बघतीये तुला मी. ये उतर, बघते. येतो ना, येतो. खाली ये. अगं येतो की. उतर खाली. उतर कुठला उतर खाली. माझं पोर पडलं माझं. कोणाचं पडलं रे बाबा? माझं पोर गेलं. डोळे उघडे बघ रे बाबा. पोरा कुणी आहे का ना? माझं पोर गेलं. पळी बाबा. अरे गाव आले लो. या की बघा माझ्या पोराला काय झालं. या लवकर बघा माझं पळी. उचला माझ्या पोराला. बघत राहू नका बाबा. उचला बघा माझ्या पोराला काय झालं. चौगुल्या, अरे तुझ्या, अरे चौगुल्या, तुझा मुर्दा जाऊ दे. अरे तुला पटकी होऊ दे. तू सौताला समजतोस काय? अगं काय झालं? एवढं कांगाव कशाबाई करतेस? कांगाव करते? अरे माझ्या पोराला एक भज देऊन अख्खा झाड तोडून घेतलंस रे त्याच्याकडून. आणि म्हणे हे बघ रे, एवढ्या मोठ्यानं ओरडू नको, नाही तर तुझा हा गोड गळा बसल ना. नाही म्हणजे काय आहे की बळीला भूक लागली होती ना, म्हणून मी त्याला भजी खाया घातली. आता झाड तोडण्याच्या कामाचं त्याला वेगळं पैसे देणार बरं का? किती? 10 रुपये. 10 रुपये? वय वय 10 रुपये? अरे माझा एवढा मोठा पोरगा झाडावर पडला. त्याचं केवढं रगूत गेलं. आणि त्याचे फक्त 10 रुपये देणार तू? नाही तर असं कर, तो बरा झाला की दे पाठवून माझ्याकडं. कशाला र? आणखीन पैसे देईन. आणखीन पैसे? वय वय आणखीन पैसे देणार? वय वय. रडू नको. त्या घरला पोराकडे बघ. काय झाक दिसते चौगुल शेठ. अगं बाया, काय रे यायला इथं कशा पायी आला तो? तुम्ही जायला म्हणलं नाही का, बळीला मळ्यावर पाठवून दे, मजुरीचं पैसे देतो म्हणून आलतो मालक. पैसा हवा तुला? हा देतो. हे. ठरल्याप्रमाणे 10 देतो. हा पाहिजे तर 20 देतो, 30 देतो. जी. पण तुला एक काम करावं लागेल. आता आणि कसलं काम? तुझ्यामुळे माझ्या हातची शिकार गेली. तवा घरला जा आणि तुझ्या बहिणीला माझ्याकडे पाठवून दे. डोळं कोणावर वाटारतो? असलं बोलणं तुम्हाला शोभत नाही जी चौगुल शेठ. अहो माझी बहीण तुमच्या लेकीवानी हाय जी. जास्त बोललास तर जीभ हसून टाकीन तुझी. दिसभर गाव हुंगीत फिरणारी गाव भवानी तुझी बहीण, तिला माझी लेक म्हणतोस होय? एवढा माज आलाय तुला? आता धावतोस माझा इंगा. मालक मारू नका मालक. माझी लेक म्हणतो. लागते मालक. मालक मारू नका मालक. मालक मारू नका. वाटत तुला? लागते मालक.
हा. हा. या. हा. काय हा चावटपणा? आवडलं का नाही? आवडला म्हणजे अग तुझ्या त्या भावाला किती वेळेला सांगितलं महिनेला माझ्याकडे पाठवून दे पण तू येडा मला छान पण शिकवायला लागला. तो हायच नसला. वय वय डोसक्या तकलीचं नाव हे वाक्य अगदी बरोबर बोललीस. म्हणा की पण तुम्ही असं काय काय तुम्ही त्याला काय बी सांगत जाऊ. नाही अजिबात नाही सांगणार महिने. अगं हे आहे. अगं ते सोड. चल चल माझ्या संग. अरे पण कुठं? अगं उसाच्या मळ्यामध्ये हा? ती महिना काय चाळ करते धावतो तुला. चल. काय चाळा करते रे? अगं ती आपल्या बापाच्या वयाच्या माणसा संग. अगं त्या चौगुल्या संग. शी. मला तर सांगायला सुद्धा लाज वाटते. काय तू आत्ताच्या आत्ता तिच्या नवऱ्याकडे पाठव तिला. तिच्या नवऱ्यानं दुसरं लगीन केलं या. आणि काय रे तिला नवऱ्याकडे पाठवून आपण खाणार काय? हा तू कधी काम धंदा केलाय? 4 पैसा कमवून आणलेत का तुझ्या बानं? सदा न कदा मेला दारूत बुडालेला. महिने आला हे महिने बा तू चल माझ्या संग. चल. अरे ए त्याला काय सांगतेस? त्याला 10 रुपयाला पैसे पण महिनाच देते. मी सांगते गे तुला आता सुद्धा तो पैसे मागायला चालाय. होय पैसे मागाय आलोय. बघ आहे ना हा बघ. हा पैसेच मागाय आलोय. तुझ्या बाचं काय घेईल? ए माझ्या बाचं नाव घ्यायचं कारण आहे सांगू ठेवते. हा घेणार त्याच नाव घेणार. त्याच कुंदळीच्याच नाव घेणार. त्यानंच ही यसवा माझ्या गळ्यात बांधली. मी येसवा यसवाच आहेस तू. अगं तू माझ्या समजा औक्षाचा इस्कोट केलास. ए बेवड्या आता मला तोंड उघडा करायला लावू नकोस. हा उघड ते तरी का पण ठेवतीस? उघड तोंड. स्वतः करून भागली आणि आता पुरीला लाईनीला लावले. तू काय ऐकतोस तिचं? पुन्हा अरे तुझ्यामुळं वाय तुझ्यामुळं लग्नाच्या पहिल्या रात्रीला तू त्या काळू दादा संग दारू ढोसून पडला. आणि मग तुझ्या बदली तो आला माझ्याकडं रातच्या सोबतीला. त्या रात्री त्यानं माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला. म्या रडत तुला हे शब्द सांगितलं पण तू काय केलंस त्या काळू दादाच? काय बी नाही. तू रोज रात्री त्याच्या संग दारू ढोसत राहिला आणि तो रोज रात्रीला माझ्याकडं. हा बळी त्याचाच पोर. आली हो तेल विकाया तेलिणबाई आली हो. तेल विकाया तेलिणबाई आली हो. सकाळचं पाणी भरून झाली
सापडलीस. जाशील कुठं? हात नको लावूस मला. काय सोडणार तुला? आणि बाजीराव आपल्याला मारतेस. बाजीराव 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 थांब. अरे बाजीराव काय चाललंय काय? हा अरे तुला लाज वाटायला पाहिजे गड्या. कॉलेजात जाऊन हे शिकतोस होय? हा मुक्ता, रडू नको मुक्ता. मी रडते माझ्या कर्माला. अगं असं काय बोलतेस? मग काय बोलू? तुम्हाला मी कितीदा सांगितलं आपल्याला नको ती जमीन, नको ती कोर्ट कचेरी. त्या कोर्ट कचेरीसाठी तुम्ही दिवसभर घराबाहेर असता आणि मी. अगं कोर्ट कचेऱ्या मी काय हौसेने करतोय का? तुकोबाकडून विकत घेतलेली जमीन तो मरताच अकोबाने हडप केली. कोर्टाकडून मी तिचा ताबा परत मिळवला तर अकोबानं खोटी कागदपत्र आणि खोटे साक्षीदार उभे करून माझ्यावर केस केली. नेहमी अन्यायाविरुद्ध झगडणारी मुक्ता तू आता मला माघार घ्यायला सांगतेस? हे आपल्या तत्वाच्या विरुद्ध नाही का? मग मी काय करू? तुम्ही दिवसभर घराबाहेर असता, गावातले सगळेजण माझ्या मागे. लोक मला चिडवतात. लग्न होऊन 3 वर्ष झाली तरी अजून पाळणा हल्ला नाही हेच ना. मुक्ता मला सांग, अगं तू म्हातारी झालीस का मी म्हातारा झालोय? यापुढेही आपल्याला मूल होणं शक्य नाहीये का? अगं प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. राहिली गोष्ट तुझ्या मागे लागणाऱ्या लोकांची, ज्यांचाही मी लवकरच बंदोबस्त करणार आहे. काय विमल, कुठे चाललीस? जत्रेला का? काय नाही, आपलं विचारलं सहज. आला मोठा शाणा. काय रे बळी, असं का बसलास? विमल वय, अगं शिवा मला नेणार होता कोल्हापूरला नवीन सिनेमा बघाया. मग अगं मग काय, माझ्याकडे चांगली कापडं नव्हती, ती शोधण्यात येळ गेला आणि तेऊन बघतो तर शिवा एकलाच निघून गेला. अरे मग तू जा की. हा, माझ्याकडे पैसा आहेत वय. अरे मी आधी की. नाही नग, हे घे. नाही मला नग, घे म्हणते मला ना. पैसे नग. हे बघ तू हे पैसे घेऊन टाक विमल. माझा ऐक. चल. अगं पण अगं माझं ऐकून घे. अगं जा. ठीक आहे. तेल घ्या, तेल तेल घ्या, तेल तेल घ्या, तेल तेल घ्या, तेल तेल सोड घ्या, तिच्यावर बाई, तेल. चल. तेल घ्या. बघितलं बघितलं माझं पोर कसं बेसूत पडलंय. त्या बैलान मारलं असतं त्याचं काय जात होत? मुर्दा बशीला त्या मुक्ताचा. अगं तू लोकांना का शा घालती? आपलं पोरग दुखण्याने वाळत. बळी,
आता कशा बाई इकडे आला सा? माझं पोरग मराय टेकले तरी बी तुमचं समाधान नाही झालं वय? हिराबाई, आधी डॉक्टरला उपचार तर सुरू करू द्यात. काय शिव्या द्यायच्या त्या बळी बरा झाल्यावर पाहिजे तितक्या द्या. डॉक्टर, तुम्ही उपचार सुरू करा. पण ये डॉक्टर, औषध पाण्याचा सर्व खर्च मी करणार आहे. हे पैसे. पैसा? आज बळी नसता तर माझी मुक्ता काही जगली नसती. डॉक्टर, बळी शुद्धी येतोय. मी त्याला सांगून आलो बरं का. देव पावला. साहेब, हो साहेब, हे बळी शुद्धी आला. असं? आत्ताच डोळा चला, उघडले. चला. बळी बाबा कोणाले बघ. कसं वाटतंय आता बळी? बरं आहे. बोलू नकोस, पडून राहा, आराम कर आणि पूर्ण बरा झालास की एकदा घरी येऊन जा. यशवंत दादा. कोण आहे? आ? कोण? म्या बळी. आहो आहो, आल्याबरोबर निघालात ते? तुम्हाला यांनी बोलवलं होतं ना? वय. आहो, तुम्हाला यांनी थांबायला सांगितलंय. आत येऊन बसा ना. नाही जी, म्या हितच बरा. आता येऊन बसता की धरून आणू घरात? नको. आहो, इकडे नाही, तिकडे बसा गादीवर. नाही, मी हातच बरा आहे. आम्ही आमची पायरी सोडून चालतोय वय. हे बघा, ही जातपात, उच्च नीच, गरीब श्रीमंत हे असले भेदभाव आम्ही नाही मानत. आम्हाला सगळी सारखीच. आणि त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवलात तो माणूस की म्हणूनच ना? अहो, बघताय काय असे? तुम्ही मला ओळखलं नाही? अहो, त्या दिवशी बैलापासून तुम्हीच तर माझा जीव वाचवला होता. म्या फक्त तेवढा बैल पाहिला. बाई माणसाकडे म्या कधीच बघत नाही जी. कधीच बघत नाही? अरे, पण तुम्ही उभे का? बसा ना तिकडे. पर आता पण बिन काही नाही, बसा बघू आधी. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. बसा बघू आधी. चहा घ्या. पुष्कळ लागलं होतं का हो तुम्हाला? औषध पाणी केलं का नीट? डॉक्टर येत होते ना रोज? अहो, बैलाची मान मोडलीत म्हणून अशी बैलासारखी काय मान हलवताय? तोंडाने हो म्हणा की. नाही, चहा पीत होतो ना म्हणून मान हलवली. अरे कोण बळी? कधी आलास? अरे बस बस बस, उठतोस कशाला? आत्ता चालू जी. बस आलोच, हातपाय धुवून. काय आता कसं वाटतंय? आता बेस वाटतंय जी. भजी? हो, भजी. मला माहितीये, चहा आणि भजी म्हणजे तुझा जीव की प्राण. आणि म्हणूनच प्रत्येक जण फक्त तेवढंच तुझ्या पुढ्यात टाकून तुला हवा तसा राबवून घेतो. अहो, खाऊ द्या की आधी त्यांना. खा बाबा, खा. वय. हे घे जेवायला. चला चल. चल हो, चालता. तुला उपाशी ठेवल्या बिगर तू सुधारायचा नाही. अरे, 7 जन्माचा दावेदार माझा. चल हो, चालता. दिसता खायला काळ. हो बाहेर काळ काळा. बळी, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं? काय झालं तुम्हाला? आजपासून कुणीच मला इतक्या मायनं नाही वागवलं. माझ्या सख्या आया बहिणीनं सुद्धा. अरे, ते का वागवतील तुला? अरे, त्यांनी माया करावी असा वागतोस का तू? म्हणजे कसं? अरे, तुझे वडील सदान कदा दारूत बुडालेले असतात. तू घरातला मोठा मुलगा. अशा वेळेला घरातला करता सवरता पुरुष बनून सगळ्या जबाबदाऱ्या तू सांभाळायला नकोत का? काय हव्यात ना?
तू काही कामधंदा का नाही करत? मला कोणी कामधंदाच देत नाही आणि काम दिलं तरी त्याचे पैसेच देत नाही. अरे का देत नाहीत पैसे याचा तू कधी विचार केलायस का? माझ्याकडे काम करतोस, मी देतो तुला काम. आम्ही फक्त तुम्हाला भजी खायला घालणार. हो, भजी सुद्धा देऊ, पण ती तुला आवडतात म्हणून. एरवी तुझ्या कामाचा पगार म्हणून महिन्याकाठी तुला एक 500 रुपये. 500 का कमी वाटतात? 600 देतो. नाही नाही मालक, बालिश राहिल तरी एवढा पगार असतोय वय. मी करीन काम तुमच्याकडे. उत्तम. आणि बळी, आता एक ध्यानात ठेवायचं, काय? हे शेळ्या मेंढ्यांचं जिणं आता नाही जगायचं, मर्दासारखं जगायचं. आपण होऊन कुणाची कळ काढायची नाही, पण जर का कुणी आपली कळ काढलीच तर आणखीन एक गोष्ट, तुझी आई आणि बहीण सध्या जसं वागतात तसं त्यांना वागायला देऊ नकोस. पर मालक माझं ऐकतच नाहीत त्या. अरे ते पूर्वी, तेव्हा तू बेकार होतास, आता तू कमवायला लागलायस. तेव्हा घरी जा आणि मोठ्या भावाप्रमाणे बहिणीला लग्नाला दम भरून तयार कर. तिचं लग्न लावून दे आणि आई वडिलांचा नीट सांभाळ कर. हा घ्या तुमचा आगाऊ पगार. घरी जा आणि आईच्या हातात देऊन तिच्या पाया पडा. 600 रुपये. आता घरला जाईन, जाताना राशन तेल आणि भाजी घेऊन जाईन. आणि आईला आणि महिनीला लुगडं आणि बासाठी कापड बी घेऊन जाईन. आहे काय झालं रे रेड्या आणि वरड्या? अरे देवा, कुठे चोरी बिरी केलीस का काय? आहे तुला समजा वांगाळच दिसत. मी काय चोरी नाही केली का डाका नाही घातला. हे समजा माझ्या कमाईचं आहे. तू काय बालिस्टर झालास का काय? अगं बालिस्टर नाही, पर पगार बालिस्टरावानीच आहे. आहे मला काम मिळालंय, काम. वय यशवंत दादाकडं. अगं महिना 600 रुपये पगार आणि वरसकर राशन त्याल. आता मी तेथेच राहणार आहे. अगं आणि वर 2 टायमाचं पोटभर जेवण बी आहे. आणि काय काय सांगू आहे तुला. देवच पावला म्हण. वय अगं देवच पावला आपल्याला. अगं महिन्याचा समजा पगार त्यांनी अगोदरच देऊन टाकला मला. हे बघ त्यात नसतं हे समजा आणलंय म्या. अगं यात धान्य हाय, यात भाजी हाय, यात समद्यांना मिठाई हाय. आणि यात काय हाय माहित हाय का? काय हाय रे बाबा? यात एक गंमत हाय. यात म्या माझ्या आईसाठी लुगडं आणलंय. हाय तू कशा बाहेर रडते? अरे हे समजा पहिल्यांदाच आमच्या नशिबात आलं असतं तर आमच्या जिंदगानीत असं मातेर झालं नसतं रे. आमच्या आयुष्याचा असं इस्कोट झाला नसतं. जाऊ दे, झालं ते झालं, गंगेला मिळालं. अगं ये बघ, म्या महिन्यासाठी बी लुगडं घेऊन आलोय. महिने बा ये बा, ये बघ, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय? धोतर आणलंय, धोतर. आणि यो कपडा बी आणलाय तुझ्या करता. माझ्यासाठी आणलंस? वय बा. आणि तू ये घे, ये बघ. त्याला पैसे कशा पाहिजे देतोस? अरे तो दारू पियेल. अगं पिऊ दे त्याला. हे बघ आहे, आता माझ्या बानं दारूसाठी कुणाकडे हात पसरलेला मला नाही चालायचा. आता मी कमवायला लागलोय, कमवाया. ये बा, ये घे. आणि तू ये बी ठेव, तू ये बी ठेव आणि ये बी ठेव. काय करतोस पोरा? काय करतोस? काय करतोस? महिने इतका कुठे गेली होतीस? मला विचारणारा तू कोण? आणि तुला माहित नाही वय मी कुठं जाते आणि काय करते ते? महिने थोरला भाऊ हाय तुझा, तो त्याला असं उलटून बोलणं शोभत नाही तुला. अगो बया बया बया, आज बरा तुला त्याचा पुळका आला. अगं पण महिने बळीला नोकरी लागली. हे बघ त्याने तुझ्यासाठी लुगडं आणलं. हे बघ महिने, उद्यापासून घराबाहेर पडायचं नाही. मी तुझ्या करता नवरा बघतो, हिचं दुसरं लगीन लावून देऊ. नाही, मी दुसरा लगीन करणार नाही. मी हातच राहणार. हा महिने, तुला दुसरा लगीन करावंच लागल. म्या करणार नाही. काय म्हणाली?
काय बोलली? पुण्यांदा बोल तर उचलून फेकूनच देईन बाहेर. हा काय अवदसा आठवलंय तुला? हा, थोरला भाऊ हाय तुझा तो, आता कुठं मार्गाला लागलाय. तू कशा पायी नाट लावते? ठीक आहे, करीन मी दुसरं लगीन. शानी बाय माझी ती. अरे बा, अरे तुला काय झालं? हा, तू का असा खाली बसला? पोरा, मला अक्षर जमलं नाही ते तू केलंस. बा, आता बघ मी आणि काय काय करतो ते. हा. चल तुला धावतो, ये ये माझ्या संग. उठ उठ उठ, धावतो तुला. हे बघ, ये आता यो यो आपला दरवाजा तुटलाय नव का, तो आपण बदलून टाकायचा. आणि या आपल्या कुडाच्या भिंती आहेत नव का, त्याच्याऐवजी आता आपण इटा बांधायच्या. इटा बा, आणि आपली कौला आहेत नव का, ती समधी आपण बदलून टाकायची, नवी लावायची. आणि आपल्या घरासमोर लई मोठं कुंपण बांधायचं आपण. बा, आणि याच आपण लई झाडं लावायची. अरे बळी, तू काय करतोयस इथं आणि काय चाललंय तुझं? शेताला शेरी घालतोय जी. त्याचं काय, गुरढोर शेळ्या मेंढावून पिकाची नासाडी करतात म्हणून. अरे पण यशवंताचं शेत आहे ना मग? अहो त्यांनीच मला कामाला ठेवले. त्यांनी तुला कामाला ठेवलंय? बैजी, महिन्याला 600 रुपये पगार आणि वरसभर पुरेल इतकं धान्य त्याल. हा, आणि मी आज दिवसभर हातच असतोय, तेव्हा 2 टायमाचं जेवण खान समजा हातच. हा, आणि रात्री झोपाया बी हातच असतोय की. झोपाया पण तिथं असतोस? सांभाळून रे बाबा, तिथं एक पांढरी मोठी पाल आहे, त्या अंतरुणात शिरती. तुझ्या अंतरुणात आली की नाही? पांढरी पाल नाही जी, आज पतूर तरी नाही आली. मी अंतरून पार झटकून घेतो. अरे येळा का खुळा, ती झटकून जाणारी पाल नाही, ती बळबळच अंथरुणात शिरती आणि घोरपडी आणि चिटकून बसत्या. तुम्ही काय बोलताय माझ्या काय बी लक्षात येत नाही बघा. हे गाड्या, अरे म्हणजे बघ की, इतकं शब्द दिलं काम बी पेशलच असणार की. म्हणजे बघ, मालकाचं अंथरून घालून द्यायचं, मालकीने झकाचं अंथरून घालून द्यायचं, मग पांघरुणं घालायची, मग काशाच्या वाटेत तळपाय घासायचे आणि मग हातपाय साबून द्यायचे. मुक्ता, बळी आलाय ग? वाढते. काय रे बळी, इतका वेळ काय करत होतास? मालक, गुरढोर शेतात शिरून पिकाची नासाडी करतात नाही का, म्हणून शेताला चारी बाजूनी शेरी घालत होतो. म्हणून इतका वेळ काम करायचं? समध्या शेताला शेरी घातली म्हणून ये झाला. अरे थोडं काम उद्यावर ठेवलं असतंस तर चाललं असतं. बरं जा, हात पाय धुवून ये, मला भूक लागली. हा, आलोच. चल जेवून घे लवकर. अरे बघतोस का असा, चल ना. मालक, तुम्ही घ्या की जेवून. म्या हातच ओसरीवर बसून खाईन 2 घास. का आत येऊन जेवला असता आमचं घर बाटेल, भ्रष्ट होईल. पळी, तुला एकदा सांगितलं ना, आम्ही असले भेदभाव मानत नाही. अहो मालक, अरे ये रे मालक नको चल, माझं चल, ऐका. चल. अहो पर ये हा. बस बस त्या मालक- पाटावर बस बस. सुरू कर. हा? आता जेवताय की भरव हातानी? नको जी, जेवतो. अरे बरी आठवण झाली बळी. अरे महिने करता मी एक नवरा मुलगा शोधलाय. हा? चांगला शिकलेला आहे, नोकरी आहे, चांगलं घरदार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्याला महिनेबद्दल सांगून देखील तो लग्नाला तयार आहे. त्याची फक्त एकच अट आहे, जी, दोन्ही मांडवांचा खर्च आपण करायचा. लय उपकार झालं तुमचं, लय उपकार झालं तुमचं माझ्यावर, लय उपकार झालं. नाही बळी, ही उपकाराची भाषा करायची नाही. आता फक्त महिनेचं लग्न करायचं. हम्म. काय र, मला ओळखलं नाही? अरे मी विमल, जिने तुला कोल्हापूरला जायला पैसे दिलं. हा, तू आहेस वय. तुला काय वाटलं मुक्ता? दबाईचा बिगडे कशाला येतील? महिन्याचं लग्न थाटात करून दिलं.
अगं ती माणसं लई चांगली आहेत. एकदा बाईसाहेब मला काय म्हणाला माहित आहे का? आता जेवतोस का हाताने भरव तुला. शेवंताना पण तुला असंच भरिवलं होतं. अरे खा. मग तुला ठसका लागला. अरे काहीतरी वंगाळ बोलू नको. शेवंताची गोष्ट वेगळी होती. अरे कंची बी गोष्ट वेगळी नाही. जे शेवंतानं केलं तेच ती सटवी मुक्ता करल. एवढं दचकायला काय झालं? मला ओळखलं नाही? नाही जी, तसं नाही, पर आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून तयार झाले. जेवणानंतर आम्हाला सिनेमाला जायचंय. पोटात भूक आहे ना? चला लवकर हात पाय धुवून घ्या, तोवर मी जेवायला वाढते. आज खास बेत केलाय. जेव की रे. थांब, माझ्या हातानच तुला भरवते. खा रे. अरे काय झालं? अरे काय झालं? बळी, असं सोडून जाऊ नको की रे. आम्हाला नको जा तुमची साडी. आमचं चुकलं. आम्हाला 7 वाजता यायचा हुकूम होता. आम्ही 10 वाजता आलो. हा घास चिवचा, मग काऊचा. तन मन हे तुझ तिथले, अथरी तुझे स्वर झुलले. तन मन हे तुझ तिथले, अथरी तुझे स्वर झुलले. श्वासातून तूच तू, भासातून तूच तू, हृदय तुझे मज कळले. तुझी माझी प्रीती ये खुलू दे जरा, तुझा गोरा गोरा खोलू दे चेहरा. झिरमिर चांदण्याच्या लाख नजरा. प्रिया ये ना प्रिया, प्रिये ये ना प्रिये. साथ सजनाची सुखात सजली, हिच्या सुरानी ही रात भिजली. पापण्यात मिठुनी घेऊ दे तुला. प्रिये ये ना प्रिये. प्रिया ये ना प्रिया. हा बळी. अरे लेका बळी. चौगुल शेठ, तुम्ही इकडं कसं? कस? अरे एवढा मोठा पराक्रम केलास तू, म्हटलं ताबडतोब जाऊन तुझी पाठ टोकटावी. अहो मी आता केलं एवढं? काय केलं? अरे जे काम यशवंताला नाही जमलं ते तू कामाला लागल्याबरोबर करून दाखवलंस की. अहो असं काय वंगाळ बोलतायसा? मला काय समजलं नाही. तुला नाही उमगलं? नाही. पण आम्हाला उमगलं की, समध्या गावाला समजलं की. अरे वा, तुझ्यावर केलेल्या उपकाराची काय पण परतफेड केलीस रे मर्दा. जे काही द्यायचं होतं ना ते मालकिनीला दिलंस आणि मालकाचं देणं बी फेडलंस. आता यशवंता पोराचा बाप होणार. शेठ बळी बळी, अरे
कपडे खराब होतात. चल, 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 चल. कोण आहे? कोण आहे? बरे कुठे निघालात? अहो मी काय विचारतेय, हे कपडे घेऊन कुठे निघालात? माझ्या घरला. का? मी घर सोडून चाललोय. घर सोडून चाललात का? हे काही बोलले का? मग मी काय बोलले का? अहो तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं? तुम्ही नाही पर समजा गाव बोलते. लोक जे बोलतात ते माझ्यानं नाही सांगवत. बाई तुम्हाला सांगावं लागेल. नका बाई, जाऊ दे मला. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला बाई. तुम्हाला खरं काय ते सांगावं लागेल. नका बाई, गळ्याची अन्न नका घालू मला. गळ्याची अन्न नका घालू. काय समजन असं झालंय मला. बाय लोक म्हणते मी इथं राहतो म्हणून का? म्हणून तुम्ही आई होता सा. बळी बळी तुमच्या मनात पाप आहे? नाही बाईसाहेब, अहो तसलं काय बी माझ्या मनात नाही. मग मी तुमच्याशी पाप भावनेने वागले? तुमच्या मनात पाप नाही, मी तुमच्याशी पाप भावनेने वागले नाही, मग तुम्ही काय हे घर सोडून जाताय? बाईसाहेब, अहो माझ्यामुळं तुमच्यासारख्या देव माणसांवर बदनामीची पाळी आली म्हणून मी तुम्ही घर सोडल्यावर लोक मला बदनाम करणार नाहीत का? उलट त्यांना बोलायला आयताच वाव मिळेल. आम्ही तुम्हाला कामाला लावलं, तुम्हाला मदत केली. हे सगळं करण्यात आमचा एक स्वार्थ होता. स्वार्थ? हा. एक दिवस तेल विकत असताना बाजीरावाने भर बाजारात माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला चपल्याने झोडपून काढला. साऱ्या गावासमोर त्याची बदनामी झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने माझ्यावर बैल सोडला. त्यातून तुम्हीच तर मला वाचवलं. माझ्या संरक्षणाची गरज भासू लागली म्हणून यांनी तुम्हाला कामाला ठेवलं. तुम्ही माझ्या आसपास असताना माझ्याकडे बघण्याची कुठल्याही लांडग्याची हिंमत होणार नाही असं यांना वाटलं. तरीही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता. कुठं चाललास बळी? अरे मालकानं तुझ्यावर इतकं उपकार केलं त्याची ही परतफेड करतोस? साऱ्या गावानं तुला हरामी अवलादीचा म्हणून हिनवला, लाथा मारल्या. अरे पण मालकानं तुला पेरमानं जवळ केलं. आता तुला त्यांना सोडून नाही जाता येणार. माग फिर बळी, माग फिर. काय रे बळी, लाकूड घेऊन कुठे चालला? ए तुला ऐकू येत नाही वय बळी? आईला माज आला वय साल्याला. बाजीराव बघतो का? हान त्याला, हान हान साल्याला. हान हान बळी. कोण आहे? कोण? हा बळी, अरे बाबा काय झालं रे तुला? केवढा रगूत आलाय? कोणी मारलं तुला? अरे बाबा बोल, कोणी मारलं तुला? हा? मला काय बी झालं नाही आणि कुणी बी मारलं नाही मला. म्या काम करताना झाडावरून पडलो. हा थांब थांब, मी औषध घेऊन येते. थांब तू, आणते मी औषध. अरे देवा, औषध बी संपलं. पोरा पोरा तू काळजी करू नकस, मी आता झाडपाला घेऊन येते.
घाबरू नका पोरा, मी आत्ता येते. बळी बळी मालक तू चल चल माझ्या बरोबर. कुठं? हॉस्पिटल मध्ये. हॉस्पिटल? अहो मालक, मला काय बी झालं, मी झाडावरून पडलो मालक. बळी मला शिकवू नकोस, सगळं माहितीये मला. आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर. माझं ऐकून घ्या मालक. चल आता माझं बळी, चल ऐका पहिला, मालक. चल. नाही हो, माझा बळी आकोबानी बाजीरावाला कशा पायी मारल? बाजीराव आकोबा काय खोटं बोलत्यात? आणि त्यानं मारलं नाही तर तो पळून का गेला? काय बोल की आता? त्याला लय मार लागला होता म्हणून त्याच्यासाठी औषधा नाही मी जंगलात गेले होते आणि घरी येऊन बघते तो बळी घरात नव्हता. याचाच अर्थ तो पळून गेलाय. सरपंच, तुम्ही इथे ऐकू नका, तुम्ही ताबडतोब पोलिसाला बोलवा. पोलीस आलो. अहो यांच्या नोकरानं बळीनं याकोबा बाजीरावाची काय हालत करून टाकले बघा. डोक्यापासून पायापर्यंत नुसत्या पट्ट्यात. या दोघांना बळीनं मारलं? नाही नाही साहेब, हे समजा खोट आहे. माझा बळी असं कधी बी करणार नाही. गप्पा बैस, मध्ये मध्ये वटवट करू नकोस. तुम्ही गप्प बसा, मी पाहून घेईन काय करायचं ते. त्याने कशाने मारहाण केली तुम्हाला? त्याच्या हातात काठी होती बघा. कुऱ्हाड बी होती. अच्छा, मग इन्स्पेक्टर कुऱ्हाडीच्या जखमा असणार? अवय तर कुऱ्हाडीचं कितीतरी घाव बसल्यात डोसक्यात, बघा की. बाजीराव, आता तुम्ही स्वतः बँडेज उतरवता की? वय वय काढतो की. अरे वा, काय या जखमा? अकोबा, बळीला मारहाण केल्याबद्दल मी तुम्हाला अटक करीत आहे आणि हे त्याचं वॉरंट. वय वॉरंट पाहिलं. बरं बळी कुठं आहे? बळी ना? हा बळी. बळी, तुला कोणी मारलं? यांनी मारलं मला. अरे अरे माझ्या पोरा. बरं आम्हीच मारलं, याला सबूत काय? मी तुम्हा दोघांना बळीला मारताना पाहिलंय. ज्या काठीनं तुम्ही बळीला मारलं त्यावर बळीच्या रक्ताचे डाग आहेत. अकोबा, तुम्हाला आता अधिक स्पष्टीकरण देण्याची जरूरत नाही. सरपंच बोला सर. तुमच्या पंचायतीमधून आम्ही यांना घेऊन चाललोय. तुमची काय हरकत? आता हरकत म्हणजे ते काय ते जा आता घेऊन. हवालदार, बळी, तुम्ही सुद्धा चला आमच्या बरोबर. साहेब, आता कुठे घेऊन जाता माझ्या पोराला? तुम्ही काही घाबरू नका, आम्ही फक्त चौकशीसाठी नेतोय त्याला. आहे, तू काळजी करू नकस. चला. चल. माझी वाट सोड. नाही सोडणार. आधी तू मला कबूल कर, आकोबा विरुद्धची आणि बाजीराव विरुद्धची साक्ष मागे घेते म्हणून. नाहीतर काय करशील र? मोठा मर्दपणा दावा आला काय? आज पाहतो तुला माझ्या अंगाला हात लावू दिलाय. इमल म्हणतात मला, इमल. आज पावतर सुटलीस, तर आता नाही सोड. त्याच्या माईला अशी हालत करून टाकीन, कोणाला तोंड दावायच्या लायकीची राहणार नाहीस. तुझा तो कोण? तो बळीला सुधिक. अरे दार मुडद्या, फुकाची दंबाजी करू नकोस. तो बघ बळी येतोय. हिम्मत असेल तर जा त्याच्या बरोबर. आता कसं डुंगराला पायलन पाहिला. हिमल, तो किसना काय बोलत होता ग? अरे काय नाही, मला धमकावत होता म्हणून साक्षी मागे घे. अगं खरं आहे त्याचं म्हणणं. तू खोटी साक्ष देऊन विनाकारण तुझा जीव धोक्यात घातलास बघ. बळी वय हिमल, अगं ती काळ तोंडी काय लायकीची माणसं आहे तुला माहित नाही वय? अगं आधीच त्यांची नजर आहे तुझ्यावर आणि त्यात तू अशी खोटी साक्ष देऊन त्यांचा. मी खोटी साक्षी दिली नाही. मी पाहिलं तुला मारताना. मी आता झोडपत होती. अनबळी, जरी मी पाहिलं नसतं ना तरी मी खोटी साक्षी दिली असती. अगं पण असं का आगीशी खेळायचं? हा, उद्या तुझं त्यांनी काय बरं वाईट केलं म्हणजे? अगं तुझे ज्यांच्याशी संबंध आहेत ते पण तुला. माझा संबंध? बंजबळी, तुम्ही मला गावात समजतात तेच समजतो ना? अरे पण मी तशी नाही. मी आजपर्यंत काही बी वंगा केलं नाही.
अरे त्या मुर्द्या किशोर पाटलाला बी हवी म्हणून त्यानं माझ्या बाला पैसे देऊन मला देवदासी केलं. अरे पण मी त्याच्या काय कोणाच्या बी हाताला लागली नाही. मला माहितीये लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, पण बाई त्या गंगेवाणी पवित्र आहे रे. अरे पण तुला कुठं माझी फिकीर, तुला फिकीर त्या मुक्तेची आणि यशवंताची. समजा गावभर तिच्यामुळे तुझी बदनामी होते. तुझ्यापासून तिला 30 गेलं. ए खबरदार असं येडाकडे बोललीस तर. अगं देव माणसं आहेत ती, त्यांचं एकमेकावर किती प्रेम आहे ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. हा पर ते समजत तुला सांगून काय उपयोग म्हणा. हे बघ इमल, तू आपली साक्ष मागे घे. माझ्या नकोबाच्या भांडणात तू पडू नगस. हा उद्या तुला माझ्यामुळं काय झालं रे. अरे माझं कोण काय करतं त्याच मी बघते. हे बघितलास, एकेकाला कापून काढन इमल म्हणतात मला. अरे बाई राजा, काय म्हणते तुझी हिरोईन? कार बघत काय राहिल्यास? हा बघ, तुझं माझं काय बी देणं घेणं नाही. माझं यशवंताशी भांडण आहे. तुगी मध्ये पडू नको, लई महागात पडेल तुला. आणि तुझ्या त्या पाखराला पण समजाव की गुमान साक्षी मागे फिरेव नागवी करून गावात न धिंड काढू तिची. मी तिला हात तर लावून दाखवा, मग म्या हाय आणि तुम्ही हात. हरामीची औलाद हाय म्या, माझ्या मागे रडणार कुणी नाही. आणि लक्षात ठेवा, 1 खून केला तरी फाशी आणि 2 खून केले तरी बी एकेकाचा गळा दाबून जीव घेईन म्या. अरे पण चल 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 चल, चल. बघितलात बाई, 11 वाजून गेले. आज यांचा वाढदिवस आहे तरी वेळेवर आले नाहीत. भाईसाहेब येतील ते. कोल्हापुरात काहीतरी काम निघालं असेल. हा नाहीतर रस्त्यात मोटरसायकल बंद पडली असेल. पर तुम्ही काळजी नका करू, मी जाऊन बघून येतो आत्ताच. आलं. घरात तुम्ही पुरुष माणूस आहे का? हा आहे की मी आहे घरामध्ये. काय काम आहे? तुम्ही जरा बाजूला येता का? काय झालं? तुम्ही थांबा इथंच, मी बघतो. या. अव यशवंतरावच्या गाडीला अपघात झाला. पण आता कसं आहे ते ठीक आहे, पण तुम्हाला आता माझ्या बरोबर यावं लागेल. चला. थांबा बाई, तुम्ही कुठे निघालात? मी आज जाऊन येतो, तुम्ही थांबा. मी पण येते बरोबर. नाही भाईसाहेब, तुम्ही थांबा, मी येतो. नाही मी येणार. येऊ दे त्यांना आपल्या बरोबर. चला. राम राम. यशवंती ते तिकडे. काय झालं? अहो बोला ना, तुम्ही बोलत का नाही? बघा ना माझ्याकडे. पेशंट सिरियस आहे. नका मला त्यांच्यापासून दूर नेऊ. नका नेऊ मला त्यांच्यापासून दूर. नका नेऊ मला त्यांच्यापासून. मालक, हे समजा काय झालं मालक? बळी, तू रडतोयस? मी तुला रडायला इथे बोलवलं नाही. डोळे पुस. डोळे पुस आधी. बळी, मला एक वचन हवंय तुझ्याकडून. बोला मालक. अहो बाई, काय करते? अहो नाही मरू देणार तुम्हाला माझ्या अगोदर. मी नाही मरू देणार तुम्हाला माझ्या अगोदर. तुम्हाला जर जायचंच असेल ना, तर मीही येते तुमच्या बरोबर. मुक्ता, शपथ आहे तुला, तू जीव द्यायचा नाहीस. सात जन्मांची साथ द्यायची देवा ब्राह्मणांसमोर शपथ घेतली, आणि आता मला. मी तुझ्या अगोदर जातोय याचं मला वाईट वाटतंय, पण काय करणार, मरण माणसाच्या हातात नसतं. मुक्ता, तुझ्यासारखी धीराने वागणारी बाई रडते. आपल्या बाळाला वाढव, त्याला आपल्यासारखा अन्यायाविरुद्ध झगडणारा, सत्याची साथ देणारा, गोरगरिबांची आणि रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा कर. पण तू जीव देणार नाहीस,
असं मला आधी वचन दे. तुम्ही मला जगायला सांगताय, पण या लांडग्यांच्या दुनियेत मी कुणाच्या आधारावर जगू? बळीच्या. हो मुक्ता, तसं त्याने मला वचन दिलंय. जीवा जीव असेपर्यंत तो तुमची साथ सोडणार नाही, तुमचं रक्षण करेल. तो चांगला माणूस आहे, इमानदार आहे. शेवटपर्यंत त्याची साथ सोडू नकोस, साथ सोडू नकोस, साथ सोडू नकोस. मालक. मुक्ता, आपल्या बाळाला सांभाळ. बाळा सांभाळ. मुक्ता, मुक्ता. अगं चहा तरी घे. किती वेळ उपाशी राहशील? चला चला. असं कसं घडलं? म्या 2 दिवसासाठी मुंबईला गेलो आणि हे असंही परीत घडलं. आता त्या अक्कोबा बाजीरावाला सजा झाली तरी माझा यशवंताची तावणार आहे वय. मला त्याचं अखेरचं दर्शन सुद्धा झालं नाही. आता मी कुणाकडं बघू? हा घास चिवचा, मग काऊचा. हा घास आपल्या बाळाचा. आम्हाला नकोच आहे तुमची साडी. या वादळ वाऱ्याला काजाशी भिऊ जपायाचा तुला गवीज हो तुझ्या माझ्या प्रेमाचा तो अंकुर आता ये माझ्या प्रिय ये माझ्या प्रिय
अरे बळी. अरे शिवा. हा. कुठं होता रे इतके दिस? अरे मग महिला गेलतो. असं वय. आता तुझ्या घरला गेलतो. तेव्हा कळलं का तू परत इथं कामाला राहिलास. अरे मालकाचं डोंगरा एवढं उपकार आहेत माझ्यावर. तुला सांगतो शिवा, अरे माझ्या कातड्याचं जोडं करून शिवलं तरी बी फिटणार नाहीत ते. आणि मी त्यानं वचन बी दिलंय. खरं आहे. बडी ते आणि कवा सुटलं रे? कोण रे? अरे ते बघ किती आहे. बडी हे कसं सुटलं रे? अरे मला बी काय कळन असं झालंय गड्या. मी असं करतो, हा. नलावडे वकिलासनी भेटतो आणि त्यांना विचारून घेतो. भाई भाई जा लवकर. हे काय? कुठे निघालात? जेवायचं नाही तुम्हाला? अहो काय झालं तुम्हाला? बोलत का नाही? बाईसाहेब मला एक सांगा, त्या दिवशी मालकांचा खून झाला त्यावेळेला मी कुठं होतो? इथेच होतात माझ्या बरोबर. का? बळी अहो अहो ऐका. बळी बळी काय झालं तुम्हाला? नाही काय नाही जी. मी काल रात्रीपासून बघते तुम्ही माझ्याशी बोलत नाही. काल रात्री तुम्ही घराबाहेर झोपलात. बळी मी तुमच्या संरक्षणाखाली जगते. तुमच्या या अशा वागण्यानं माझा जीव टांगणीला लागलाय. काल रात्रभर मला झोप नाही आली. तुम्ही काही सांगितल्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही येणार. काय झालंय बळी? बाईसाहेब काल मी अकोबान बाजीरावाला सुटून आलेला पाहिला म्हणून लगी लगी नलावडे वकिलासनी भेटाय गेलो. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही. जी कशावरून तू खून केला नसेल? अहो वकील साहेब असं काय बोलताय? म्यान माझ्या मालकांचा खून? होय, साऱ्या गावात तुझ्या आणि मुक्ताच्या संबंधाची चर्चा चालू आहे. तुम्हा दोघांना यशवंतची अडचण वाटू लागली नाही म्हणून तुम्ही दोघांनी मिळून त्याचा खून केलाय. याचा अर्थ नलावडे वकील विकले गेलेत. बळी आता आपल्याला दुसरा वकील बघावा लागणार. तुम्ही एक काम करा, कोल्हापूरला माझ्या वडिलांचे एक जुने वकील मित्र आहेत. मी तुम्हाला त्यांचा पत्ता देते. तुम्ही त्यांना जाऊन भेटा. सगळी हकीकत सांगा. ते आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देतील. वैजी असा आहे तर एकंदरीत सर्व प्रकार. मुक्ताला म्हणावं तू काही काळजी करू नकोस, जरूर न्याय मिळवून देईन मी तिला. उपकार झाला वकील साहेब, तुमचा लय उपकार झाला आमच्यावर. निघतो म्या. मावशी मावशी काय झालं रे? मावशी अगं धा तुझ्या शेतात गुरं शिरले आहेत. काय? चल राम राम. राम राम भाऊ येतो. जोशी वकिलासने सांगितलं न्याय मिळवून देणार म्हणून. हा बाईसाहेबांना जाऊन सांगतो आता. होय बाईसाहेब मी जोशी वकिलासने भेटून आलो. त्यांनी सांगितलं. बाईसाहेब ओ बाईसाहेब बाईसाहेब आता कुठं गेल्या असतील या? कुणी केलंय मला सांगा. कुणी केलाय हो नीचपणा? त्या दिवशी माझ्या हातात सुटलीस, आता कशी सुटशील? काय करशील? काय करीन बघायचंय तुला?
भाईसाहब काय रे बळी, तू काल रात्रीच जाणार होतास ना? वकील साहेब, हे गडबड झाली. गडबड? इकडे आत ये लवकर. तू गावात आलास हे मुक्ताशिवाय कुणालाही माहित नाही. तेव्हा तू आत्ताच्या आत्ता गावात जा आणि काल तू कोल्हापुरातच होतास असं सगळ्यांना भासव. मुक्ताला सुद्धा नाटक करायला लाव. समजलं? समजलं साहेब, येतो मी. जा जा पळ जा. काय रे बळी, कुठे गेला होतास? कोल्हापूरला गेलतो. तुला कळलं का? काय? चौगुलेचा हात कोणी तर तोडला ना? नाही बा, माहित नाही मला. बरं बरं. बळी, काल रात्री तुम्ही कुठे होता? कोल्हापूरला गेलतो. बाई, तुम्ही खोटं बोलताय. मी कोल्हापूरला गेलतो आणि तेवढंच खरं आहे. बळी माझ्याशी खोटं बोलले का? गावात चौगुल्याचा हात तोडल्याची चर्चा आहे. कदाचित बळीनीच. जीवात जीव असेपर्यंत तो तुमची साथ सोडणार नाही, तुमचं रक्षण करेल. बळी, अरे बळी, कुठे निघालास? घरला चाललोय, जेवाया. घरला? हा. अरे घरला नको जाऊस, पोलीस तुला पकडायला येत आहेत. प्लीज. बरं, मी काय केलंय पोलिसांचं? अरे तू चौगुल्याचा हात तोडला ना, अशी तक्रार आकोबा आणि बाजीराच्या सांगण्यावरून चौगुल्याने केली आहे. हा, पण त्यावेळेला मी कोल्हापूरला होतो. हे समजा गावात सांग, मला सांगू नकोस. मला समजा माहित आहे. आणि जरी तू चौगुल्याचा हात तोडला नसता तरी आकोबा पोलिसांना पैसे चारून तुला 2-4 दिवस अडकवल. कसला विचार करतोय? विमल, माझं एक काम करशील? अरे तू नुसता हुकूम कर, यांच्यासाठी जीव पण देईन. नाही, मला तुझा जीव न ग. अगं तुझ्या अंगात समध्या गावाशी 2 हात करण्याची धमक आहे म्हणून. जर मला पोलिसांनी पकडला तर आमच्या बाईसाहेबांचं रक्षण करशील तू विमल? अरे जा, माझ्या सवतीचं रक्षण करायला सांगतोस तुम्हाला? मरणाचं तिकडे. विमल, खबरदार असं बोललीस तर. अगं समध्या गावाप्रमाणे तू पर त्या देवीसारख्या बाईची बदनामी करतेस. अरे देवी असेल तुझ्यासाठी, माझी वैरीण आहे वैरीण. मी आज तुझ्यासाठी तुझं रक्षण करीन, पण एका अटीवर. कंची अट? आधी मला वचन दे. दिलं वचन. तुला माझ्याशी लगीन करावं लागेल. लगीन? आणि तुझ्या संग? अगं समध्या गावभर उंडारत असतेस तू. असं नको बोलू बळे, असं नको बोलू. अरे ज्या दिवशी तू मला वाचवलं, मला नवा जन्म दिला, अरे त्या दिवसापासून मी तुझी झाली. आज पातूर मी कोणा सुद्धा माझ्या अंगाला हात लावू दिला नाहीये. तरी तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी तुला माझ्या वचनात सोडवते. नको करूस तू माझ्याशी लगीन, तरी पण मी तुझ्या बाईसाहेबांचं रक्षण करेन आणि कोणाला सुद्धा त्यांच्या अंगाला हात लावू देणार नाही. थांब विमल. विमल, मी करेन तुझ्याशी लगीन.
तुझवाणी गावली प्रेमाची सावली सोन्याच्या पावली लक्ष्मी आली. तुझवाणी गावली प्रेमाची सावली सोन्याच्या पावली लक्ष्मी आली. घर झालं लाडकं, मायेची माळकं, आज लखलखली, आज लखलखली. मिळे मला अशी स्वामिनी साजणी तुझ्या वाचुनी नाही कुणी प्राणसखी. आता तुझ्यामुळे आता जीवनी प्रीतीला नवी पालवी मोहरुनी येईल रे नाथा. बाईसाहेब बडी, अहो किती उशीर हा. मी केव्हापासून वाट बघतेय. चला जेवून घ्या लवकर. बाईसाहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जे काय सांगायचं ते नंतर सांगा, अगोदर जेवून घ्या बघू. बाईसाहेब मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. जेवणापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नसतं. बाईसाहेब पण माझं ऐकून पण बिन काही नाही, अगोदर जेवा बघू लवकर. तू विमल ना? वय. अगं मग अशी बाहेर का उभी? आत ये ना. नग नग, मी आहे इथेच बरी. अगं ये ग. मी तुमच्या घरात कशी येऊ? का नाही मी विमल, जन्मतः कुणीच वाईट नसतं. परिस्थिती तिला वाईट बनवते. राहता राहिली माझी गोष्ट तर मला सगळी सारखीच. चल बघू आत. चल बस जेवायला. नग, मी आज जेवण आली आहे. अरे संपलं इतक्यात जेवण? नाही जी, भूक नाही मला. आजच भूक नसायला काय झालंय? ते काय नाही, पोटभर जेवायला लागेल. मला माहिती तुमची भूक किती येते. जेवा बघू लवकर. बळी आहे का घरात? जेवणावरून उठायचं नाही. बसा बघू, मी बघते कोण येते. काय काम? अटक करायला आलोय त्याला. गुन्हा काय त्यांचा? इन्स्पेक्टर माने, गुन्हा काय आहे त्यांचा? हे पहा, चौगुल्यांचा हात तोडल्याची लेखी तक्रार आली आहे आमच्याकडे. साफ खोटं येते. त्या दिवशी बळी वकिलांना भेटायला कोल्हापूरला गेले होते. हे पहा, खऱ्या खोट्याचा निर्णय कोर्ट करेल, मी नव्हे. मी बळीला पकडायला आलोय. बळीच्या नावाचा पकड वॉरंट आहे माझ्याकडे. तुमच्याकडे वॉरंट बळींना पकडण्याचं आहे, माझ्या घरात शिरणे नाही. मग त्याला बाहेर पाठवा. ते जेवायला बसलेत. अर्ध्या जेवणावरून मी त्यांना उठवू शकत नाही. हा अन्नाचा अपमान आहे. तुम्ही बसा, ते जेवण झाल्यावर येतील. पाहताय काय माझ्याकडे? अरे या घराला चारी बाजूने वेढा द्या. पळून जाता का म्हणे साला? बाईसाहेब, मगाधरनं मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. हा, पर घाबरू नका सर. मी गेल्यावर हिमल इथं राहील, तुमचं रक्षण करेल. पर तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, घराबाहेर नाही पडायचं आणि रात्री झोपताना दार खिडक्या नीट लावून घ्यायच्या. आणि माझी काळजी नका करू. मी तिथे गेल्यावर लगेच जोशी वकिलासनी बोलावून घेतो. बळी, तू बाईसाहेबांची अजिबात काळजी करू नकोस. मी आज जीवात जीव असेपर्यंत त्यांचं रक्षण करीन. खरंच बळी, तुम्ही नका आमची काळजी करू. तशीच वेळ आली तर आम्ही दोघी एकमेकींना सांभाळून घेऊ.
चाल. माने आले. तुमचं काम झालं साहेब. बेस. माने कैदी पळाला तर तुम्ही लोक काय करता? काय करतो? गोळ्या घालतो. हे घ्या पैसे. पैसे? समजलं साहेब. आकोबा साहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. त्याची मला खात्री होतीच म्हणा. अरे हो बाजीराव, तुमचं ते पाखरू एकटाच नाही बरं का, तिच्या जोडीला आणखीन एक आहे. हिला तिथं येऊन असणार. कृष्णा, तू पण चल माझ्या संग. तुझी पण लई दिवसाची इच्छा पूर्ण करून घे. हे पहा, तुमच्या काय इच्छा पुऱ्या करायच्या त्या पुऱ्या करा. मी निघतो. या चला. बाजीराव, असा मोका परत मिळणार नाही. आजच्या शिकार झालीच पाहिजे. आज शिकार होणार. अरे पर त्या वाड्यात शिरायचं कसं? वाड्याला चारी बाजूनं कोट आहेत. कोट असलं म्हणून काय झालं? आपल्या समध्या माणसासनी घेऊन जा आणि गोविंदात माणसांची शिडी करता तर शिडी करा आणि वाड्यात उतरा. शिकार आजच्या आज झालीच पाहिजे. वटवट करीत होती साली. अगं मुक्ता तर माझी व्हायलाच, पण तुला कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवणार नाही. अरे मर्द असेल तर एकला ये, मग धावते तुला. एकलाच येईन मी, पण माझ्या माग हे समदे बी येतील तुझ्याकडं. अरे हात लावून तर दाखव. ए काय करशील? हा, म्या काय नाही करणार, माझा बळीच करील. बळी? अगं बळीला तर कधीच वर पोचविला. सोडा मला, सोडा म्हणतो. अरे बघताय काय? दादाच्या मागे. चला रे, चला. कोणाचा नंबर आहे? हिमल भाई साहब. मालक मालक धाकटे मालक मेले. पहिले त्यानं मारून टाकलं. भाजीरावला मारला. वाड्याचे दरवाजे बंद करा.
बळी मुक्ता मालक 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 बळी पळाला मुक्ताला घेऊन पळाला तू काय करत होता चला रे, चला पकडा निक्षुदा निक्षुदा अजून लांब गेला नसेल मिळालं तर खलास करून टाका. चला चला चला. काय माने तुम्हाला एक काम सांगितलं ते तुम्ही नीट केलं नाही. सॉरी साहेब. तुमच्या सॉरीनं माझा बाजीराव थोडा जिवंत होणार आहे. काय झालं बाजीराव ना? आता बळीनं बाजीरावचा जीव घेतला नाही का? काय तुम्ही काही काळजी करू नका साहेब, मी आता त्याला जिवंत सोडत नाही. बरं जास्त बोलला का? चला जंगलात सोडला. तुम्ही या रस्त्यात आम्ही या रस्त्यात जातो. चला रे बरं चला रे. साहेब तिकडनं गोळीचा आवाज आला. असं चला रे चला कोणी केला गोळीबार? कोणी? मी केला. शाहू साहेब काय झालं तुमच्या हाताला? तुमचा बळी रात्रभर इथे होता, त्याला पकडायला गेलो आणि रात्रभर तो इथं होता. सर 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 आताच्या आता मी त्याला तुमच्या समोर हजर करतो. थांबा माने इकडे या. हे बघा आता त्यांच्या मागे धावण्यात काय बी अर्थ नाही. ती दोघं बी आहे तीच आपल्या हाती गावणार आहेत. 2 दिवसांनी कोर्टात केस आहे. मुक्ताला केससाठी कोर्टात यावंच लागल. तेव्हा ती दोघं बी कोर्टात त्याच्या अगोदरच. ही आयडिया ठीक आहे माने. साऱ्या शहराची नाकाबंदी करा, प्रत्येक संशयिताची कसून झडती घ्या आणि ती दोघं दिसता क्षणी त्यांना गोळ्या घालून ठार मारा. यू कॅन गो. यस सर. समजा हे समज करून ती दोघं कोर्टात शिरलीच तर आपण त्यांचं काय बी करू शकणार नाही हे ध्यानात ठेवा. ती दोघं शहरात शिरली तर ना. साहेब सर्व नाक्यावरनं खबर आली, अजून त्या दोघांचा पत्ता नाहीये. अजून पत्ता नाही? ओ नो. आकोबा महादेव भुजबळ हाजीर हो. मुक्ता यशवंतेली हाजीर हो. मुक्ता यशवंतेली हाजिर हो. हाजिर है. इन्स्पेक्टर यांना कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली? यांना अटक केलेली नाहीये. मग मी सांगते जज साहेब. इन्स्पेक्टर साहेब आपल्या संरक्षणाखाली मला कोर्टात घेऊन आले. कोणापासून तुम्हाला भीती आहे? यांच्यापासून. ते तर पोलीस ऑफिसर आहेत. होय, याच कायद्याच्या रक्षकांपासून. तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते स्पष्टपणे सांगा. या आकोबाने बळीला चौगुल्याच्या केसमध्ये फसवून जीवे मारण्यासाठी या इन्स्पेक्टर मान्याला पैसे देऊ केले. त्याच रात्री आकोबाचा मुलगा बाजीराव, कृष्णा पाटील आणि इतर गुंड माझ्या घरी माझी आबरू लुटण्यासाठी घुसले. विमलने आपला जीव धोक्यात घालून माझ्या आबरूचं रक्षण केलं. बिथरलेल्या बाजीरावाने इतर गुंडांसह तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि तिला जीवे मारली. इन्स्पेक्टर मान्यांच्या तावडीतून निसटून बळी जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना सगळी खरी हकीकत कळली. त्यांनी सर्व दुष्टांचा नायनाट केला. बाजीराव मेला या बातमीने वेड्या पिशा झालेल्या आकोबानी आम्हाला जिवंत मारण्यासाठी आम्हाला कोंडून घातलं आणि आमच्या घराला चारी बाजूने आग लावली. बेशुद्ध पडलेल्या मला खांद्यावर घेऊन बळी घराची भिंत फोडून घराबाहेर पडले. ही खबर आकोबाला समजताच इतर गुंडांसह तो त्यांचा पाठलाग करायला लागला. इन्स्पेक्टर माने तर बळीच्या पाठी होतेच. त्या दोघांची भेट झाली. भुकेल्या लांडग्यासारखे ते दोघेही आमच्या पाठी लागले. जंगलातून दऱ्याखोऱ्यातून बळी मला घेऊन पळत होते. शेवटी थकल्या भागलेल्या बळींनी मला शुद्धीवर आणण्यासाठी म्हणून एका गेस्ट हाऊस मध्ये नेलं. बिचारा माळ्याने आम्हाला रात्रीपुरता आसरा दिला. कसं बसं करून त्या दोघांनी मला शुद्धीवर आणलं. मी शुद्धीवर आले तेव्हा मला समजलं की ज्याच्यासाठी मी या लांडग्यांच्या दुनियेत जगत होते ते माझं बाळ मेलंय. या आकोबाच्या बाजीरावानं आणि या सगळ्यांनी मिळून जन्माला येण्या अगोदरच माझ्या बाळाचा जीव घेतला. हो, माझ्या बाळाचा जीव घेतला.
सकाळी सकाळी माळीबू आले. त्यांनी सांगितलं की कुणी एक मोठे पोलीस ऑफिसर तिथे राहायला आलेत. त्यांनी मी तुमची सर्व हकीकत सांगितली आहे. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. बळी पोलिसांसमोर जाणं शक्यच नव्हतं. शेवटी केवळ नाईलाजास्तव मी त्यांच्याकडे गेले. येस, कम इन. सोफ्यावर बसा. शिकार हातातून निसटली. हात तुटला. गोळी सुद्धा आम्हाला लागली नाही. झालं. शाहूसाहेब बिथरले. त्यांनी आपल्या साथीदारांसकट आम्हाला जीवे मारण्यासाठी ही फौज एकत्र केले. जज साहेब, कायद्याचे रक्षकच भक्षक झाले. तरी सुद्धा पोलीस खात्यात इन्स्पेक्टर पीरजादांसारखे चांगले लोक आहेत. आज त्यांच्यामुळेच मी माझी कैफियत तुमच्या समोर मांडू शकले. जज साहेब, आमच्या भाईसाहेब कुठं आहेत? त्यांचं ऑपरेशन अजून संपलेलं नाहीये. बरं, त्या ठीक आहेत ना? नाही, त्या तशा बऱ्या आहेत, पण बरं काय त्यांच्या ग्रुपचं रक्त कमी पडलंय म्हणून ऑपरेशन थांबलंय. अहो, पण तुम्ही कुठे निघालात? मला त्यांच्याकडे जायला पाहिजे. असं करू नका. तुम्ही इथे बसून डॉक्टर मला रागवतील. असं काय करता तुम्ही? स्वतः पेशंट आहात. अहो, तुम्ही ऐका. अहो, थांबा, नका जाऊ. डॉक्टर साहेब, आमच्या भाईसाहेबांनी वाचवा. बळी, आमचे निकराचे प्रयत्न चालू आहे. त्यांचं खूप रक्त गेलंय म्हणून दुसऱ्या हॉस्पिटल मधून रक्त मागवलंय. आणि तिथं बी रगत नाही मिळालं तर? नाही मिळालं तर नका डॉक्टर साहेब, असं करू नका. आमच्या बाईसाहेबांचं प्राण वाचवा. त्याचा काय पाहिजे? मी मालकसनी तसं वचन दिलंय डॉक्टर साहेब. अरे बळी, तुझं म्हणणं ठीक आहे, पण डॉक्टर, याचं रक्त सुद्धा त्याच ग्रुपचं आहे. याचं रक्त का नाही घेत? बळीचं रक्त त्याच ग्रुपचं आहे? हो. मग चल बळी, चल लवकर. डॉक्टर साहेब, बाईसाहेब शुद्धीवर केव्हा येणार? अरे येतील, तू कशाला काळजी करतोस? मी आता आलोय ना. थांबा, बघू. ओके, बघू. नर्स, येस सर. इंजेक्शन. येस सर. आता काळजी करायची नाही. नर्स, काय? तुम्ही पेशंट जवळच राहा. हो. ओके. नर्स, बळी कुठे? ते बाहेर बसलेत. अभिनंदन बळी, तुझ्यामुळेच मुक्ताचा जीव वाचला. तिला शुद्ध आलेली. जा, तिला भेट. बळी, मुक्ता तुम्हाला आत बोलवत आहेत. बळी, बळी,
बाई तुम्ही येताय आत की मी येऊ बाहेर? नको जी, मी येतो आतमध्ये. आजवर तुमच्यामुळे माझ्या आयुष्याचे धिंडवडे निघाले. तेवढे कमी. काय झालं बाईसाहेब? तुम्ही कोण आहात ते माहिती असून सुद्धा तुम्ही मला रक्त दिलं. अहो तरी मी देतच नव्हतो. पर समध्याने कांगावा केला की रगत नाही दिलं तर बाईसाहेब मरते. मी मेले असते तरी चाललं असतं. मला माफी करा बाईसाहेब. तुम्ही द्याल ती सजा भोगाय मी तयार आहे. तुमच्यासाठी एकच सजा आहे, माझ्याशी लग्न करण्याची. बळी, कोणतीही सजा भोगायला तुम्ही तयार होतात ना? पर बाईसाहेब, अहो हे तर पाप आहे पाप. मी सपनात सुधी कसा विचार नाही करू शकत. तुम्ही दुसरी कंची बी सजा द्या. पर तुमच्यासाठी फक्त ही एकच सजा आहे बळी. बाईसाहेब, तर मालकासनी काय वाटत? त्याला वचन दिलंय म्हणून तर मी जगते. नाहीतर बळी, मी या गावात एकटी राहूच शकत नाही हो. त्यातून जर ती सुंदर असेल तर हे जग तिचं जगणंच असह्य करून सोडतं. प्रत्येकाला वाटतं की मी बळी, वेलीला सुद्धा झाडाच्या आधाराची गरज असते. मी देखील तुमच्या आधाराशिवाय राहू शकत नाही. तुमच्यासारख्या बलवान पुरुषाचा आधार मला हवाय बळी. अहो पर म्या तुम्हासनी काय आधार देणार? म्या तर बळी, तुम्हाला आठवत आहे ज्या दिवशी चौगुलाने माझ्या पदराला हात घातला त्याच रात्री तुम्ही त्याचा हात तोडून आलात. माझा हात धरणाऱ्या पोलीस ऑफिसरचा हात तुम्ही एका झटक्यात तोडून टाकलात. माझं रक्षण करण्याची तुमच्यात शक्ती आहे बळी. म्हणूनच मरताना तुमच्या मालकाने तुमच्याकडून एक वचन घेतलं होतं. आठवा त्यांचे ते शब्द? तुम्ही मला जगायला सांगताय, पण या लांडग्यांच्या दुनियेत मी कुणाच्या आधारावर जगू? बळीच्या नाही बाईसाहेब, पाप मला करायला लावू नका. अहो मला देवाला तोंड दाखवायचं आहे. कोर्टात तुम्ही माझं रक्षण करत होता तेव्हा तुमच्या रक्ताने माझा मळवट भरला जात होता. हा मळवट तुमच्या रक्ताने भरला गेलाय. देवाची सुद्धा हीच इच्छा आहे हो. अरे मी आम्ही लई सपान रंगवले पण मला त्याचं वाईट वाटत नाही. ते आज तुझ्या कामाले यातच मला समाधान आहे. पण भाईसाहेब लई चांगले आहेत. त्यांचा सांभाळ कर, रक्षण कर. माझी एक इच्छा पूर्ण करणार. बोल. ठीक आहे भाईसाहेब, कारण मी तुमच्याशी लगीन. आता सुद्धा मान खालीच घालायला हवी का? माझ्या जवळ येऊन नाही सांगता येत? वय करीन मी तुमच्याशी लगीन.